नमस्कार पवार की पब्लिक आणि मी संकेत पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. कसा दिसतोय तर आम्ही आता चाललो आहोत आपल्या मित्राच्या लग्नाला, जे की भिवंडीला असणार आहे. आणि मध्ये आपले मित्र ऑलरेडी गेलेत सगळ्यात फंक्शन करायला आणि आता आपण इथून निघतोय. तर चलो पटपट निघू. एक साधारण 8:30 वाजताचा प्लॅन होता निघायचा, पण थोडासा लेट होतो. बडा मित्र बोलल्यावरती कोण टायमावरती निघतात. तर आता मी आणि श्री निघालेलो आहोत. आता मॅडी येतोय, मॅडी ब्रो, सौरभ, आम्ही लोक सगळे इथून निघूच आणि बाकीचे 2 जण पुढे गेलेच आहेत. तर लेटेस्ट ही कोण कसं निघतंय बघूयात आणि भेटूया डायरेक्ट. आणि थोडं गाडीजवळ पण आपल्याला जायचं आहे. आपण आपली ब्लॅक क्वीनला घेऊन निघतो. तर थोडंसं मोबाईल स्टँड वगैरेसाठी थोडा जुगाड करायचं, तर आपण भेटू आता. तोपर्यंत सोबत राहा, फुल एन्जॉय करू आणि लेटेस्ट सी. मॅडी छोटू उघडो घरातून बाहेर पडता साक्षात एकदम पांढरा शुभ्र दिसतोय थोबाडा सोबत. पांढऱ्या शुभ्र जाईपर्यंत माती होणार आहे. मातीला बाई लपडी आहेत. मोबाईल घेतलं तर मॅडी पण रेडी झालाय, श्रीला पण तुम्ही बघितलं. तर आता जाऊया सौरभकडे आपल्या. पाणी ना चले भाई चल मध्ये. हॅपी बघा. मित्रांनो, थोडासा एक परत स्टॉप मागे बघू शकता. नाश्त्याला थांबलोय. या दादाने घरातून नाश्ता केलाय कारण याचं लग्न झालंय आणि बायकोने नाश्ता बघा सकाळ. सिंगलवाल्यांचं दुःख तुम्ही लोक काय जाणू शकता मित्रांनो. दादाचं हे बघताय पोट हे नव्हतं पहिलं. म्हणून सांगतो मित्रांनो, लवकर लग्न करा. बायको सुगरण, व्यवस्थित खायला, तब्येत पण होणार छानपैकी. असं बाहेर कुठे तोंड मारायला लागत नाही. दादा घरचं पौष्टिक खाऊन आलाय आणि आपण आता इकडचं इडली वडा खातोय. नाश्ता करायला आता आपला नाश्ता झालेला आहे. आता खरी सुरुवात होणार आहे राईडला. आपल्या मॅप लागलेला आहे. हेल्मेट वगैरे घालू लगेच भेटू डायरेक्ट तिकडेच. रस्ता चुकलेले दादा. मुंबईमध्ये हरवणार. आम्ही लोक आता कुठेतरी आहोत, माहित नाही कुठे आहोत, पण तिकडे आहोत. वज्रेश्वरी रोडच्या पुढे आहे. तर थोडासा वॉटर ब्रेक घेतलाय. मुंबईच्या बाहेर आहे वॉटर ब्रेक. आणि दादाचं आउटफिट बघू शकता. 90s-80s मधला हिरो सौरभ. थोडा रेस रस्ता जास्त झाला, तिकडे पोचायला लेट होईल आपल्याला. आपण लवकर निघूयात, स्पॉटला भेटूयात. बघा एवढं ट्रॅफिक आहे तरी पण आम्हाला जायचं लग्नाला. चल तू, चल तू खालून सावकाश.
वाईड मध्ये घे, वाईड मध्ये हां दिसतंय. हां दे खडखडे खडखडे. होऊ शकता ट्राफिक आहे इकडे. सौरभ राहिला कुठे भाई? सौरभ दादा ही आडव्या मध्ये काढतोय ना. हा आडवा जाईल. लकडी काढतील नंतर. आडवा आडवा. खडतर प्रवास करून आलेले आहेत. हा रस्ता माहिती असेल तर त्याने प्लीज आम्हाला इंजिनियर जो होता त्याचं नाव सांगा. ते इंजिनियरला भेटायचं आहे. अर्धा रस्ता केलाय, अर्धा रस्ता तिकडून केलाय, अर्धा रस्ता इकडून केलाय. बघा सत्य परिस्थिती रस्त्याची. म्हणजे काय समजतच नाही भाई. परत आलं तिथे. हे बघा हे बघा मला पाहू शकता इकडची बाजू केलेली आहे, इकडची बाजू अशीच ठेवली आहे. आता आपण थोडे पुढे गेलो ना इकडची बाजू केलेली दिसेल, इकडची बाजू खाली दिसेल तुम्हाला. अथक प्रयत्नानंतर अंबाडी गाठलाय. अंबाडी गाठलाय. महेशची सासरवाडी. आणि ते 50 दिवसाचे ज्यूस मागवलेत. 50 ग्लास. दादा बोलतात मोठी ऑर्डर आहेत एकदम. अथक प्रयत्न. आणि अंबाडीचे मालक गाडीचे चालक आणि गाडीचे चालक डोकं धरून बसले. तोबाड बघू शकता. तोबाड माझा मित्र सखा. आणि दादाचे ऑर्डर आलेले आहे. 50 ग्लास उसाचे ज्यूस सांगितले आम्ही. एवढे करपलोय. तेव्हा मसाला तिकडे आहे. बरफ काय करतो. अरे बावा जिरलेला माणूस बघा. अजून मला पण द्यायचे. माझे 2 ग्लास झाले. हा 3रा ग्लास आहे. तीन ग्लास. आणि हे बाकीचे पटेल लोक जाडाजाड करतात. एकच ग्लास. आणि अंबाडीचे मालक अंबाडीचे मालक आणि गाडीचे चालक. गाडीमध्ये हेल्मेट मध्ये AC. सौरभला सफोकेट होतंय म्हणून आम्ही हेल्मेट, गाडीमध्ये हेल्मेट आणि हेल्मेटमध्ये AC. हा द्या दादा द्या. तुम्ही वताल तेवढं कमी आहे. त्याच्यात पण हे दादा 1 नंबर आहे. त्याच्यात पण जरासं वता. मॅडी थांबा दादा 1 मिनिट. गाडीमध्ये हेल्मेट वता एकदम फर्स्ट क्लास. चपक चपक बास. नाही दादा मी काय बोलतोय भिवंडी झालं. भोसडीची आली शिवी. इथून दादा डायरेक्ट सरळ रोड चालू आहे ना. ह्या लोकांची एवढी पाटले. फिरून फिरून परवडेल. फिरून परवडेल. पण आंबाडीचे गाडीचे मालक आणि मालीचे चालक नाही. ते परवडेल ना रे. ट्रॅफिक मध्ये अटकण्यापेक्षा. आता जाताना लागेल ना ते. 5 ग्लास उसाचे ज्यूस किती आहे? नाही ना भाई त्याचे 3 ग्लास त्याचे 2 आणि आमच्या इथे 5 ग्लास. एकाने पेला 5 ग्लास. आता परत तेवढा पल्ला गाठायचा. अंबाडीचे मालक तिथं लग्नाला जायचंय. नाही इथे कुठे रे ते CNG पंप आहे ना. श्रीकृपामध्ये
या दादाने आम्हाला एकदम मन हलका केलेलं आहे आणि दादा जरासा कामात आहे कारण ऊन आहे म्हटल्यावरती हाच टायमिंग असतो धंदा. हा मुंबई बोरिवलीवरून हा नॅशनल पार्कच्या इथून. हा हा अरे भाई काजू पाडताना हा बाई कुठचं लांबच. हा दादा कुठचं लांबचंच कनेक्शन निघालंय आपलं. हे दुकान जे आता तुम्हाला मी दाखवलं त्या दुकानाचे मालक बोरवलीला काजू पाडत राहतात आणि चालवतात इकडे त्यांनी सांगितलं. तर मस्त आहे की थोडीशी बॅटरी आपली चार्ज झाल्या. आता पटकन निघू आणि लगीन घरी जाऊ. पटकन भेटू आणि लगीन घरी निघू. आणि गाडी आंबाडीचे चालक मालक गाडीमध्ये हेल्मेटमध्ये AC. आता आम्ही लोकेशनवर पोहोचलेलो आहे आणि आमचा मित्र महेश आणि आता त्याचं थोड्या 12:30 वाजता लग्न आहे. आता आम्ही पोहोचलेलो आहे. आता त्याच्या मंडप आपल्याला दिसत आहे इथे. हे मंडप आहे लग्नाचं. साईड पडलो असतो आता.
काय बोलतो सागर? जेवण दाखव ना. सगळ्यात लेट येतो आणि इथे पहिला जेवायला बसतो. लग्न 12:30 वाजलं, दीड जेवण होत ना, काय करणार आता. स्वतःची साईड वाचवायला बोलतो. आलं 12 वाजता आम्ही सांगितलं यायला लवकर. लग्न भावाचं आपलं यावं पाहिजे लवकर यायला. म्हणजे आमच्या ग्रुपमधल्या पोरांचं असं म्हणणं आहे की लेट येतो आणि पहिला जेवायला बसतो. ऊन किती आहे, काय करणार माणूस. काय 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 हवामान खात्याला ऊन किती आहे, कपड्यावर अंगावर कपडा राहत नाही. राप्पाकोन सोबत हवामान खातं पण चालतं साईड बाय साईड. रापामध्ये घेऊ नको, किती रोजी रोटी काय इकडे आहे. आता इथं काय रोजी रोटी राप्पाकान सोबत हवामान खातं सांभाळतोय आणि जेवण बाटली जरा तरी लास्ट तेजस लास्ट. आणि तर जेवतच नाही, संबंध प्रश्न संपला भाई. इथे माझं पाणी पिऊनच पोट भरलंय मस्त. आणि बंद कर, चालू ठेव त्याचं थोडं दाखव. बंद कर हो का, मावा करतोय. आणि माझी सवंगडी. सो खूप. आणि बाकीचे आमचे मित्रमंडळी त्या सेकंड 12 नंबर टेबलवरती आमचे दुसरे बाकीचे मित्रमंडळी बसले, पण लास्ट आहेत ते लोक. पण ठीक आहे. सो लेटेस्ट सी काय दाखवतो कोणाला बोला आता काय नाही राजू नाही ते लोक आधीच कंटाळलेत बाई. हे पप्प्या गीतो दाखवतोय काय पण काय दाखवतोय हे काय दाखवतोय. धन्यवाद. वर्षाने बांधल्या दोन अनोख्या गाठी, दोन अनोखे माणसे बांधले आयुष्यभरासाठी. नात्यांच्या या धाग्याने बांधली विण नवी आयुष्य. संसाराच्या या प्रवासात हर्षदाला महेश रावांच्या आयुष्यभराची साथ हवी. आशीर्वादाची फुले पेचावीत वाहून. आशीर्वादाची फुले पेचावीत वाहून. प्रशांताचं नाव घेते, तुमच्या सगळ्यांचा मान राखून. तर मित्रांनो, आता सगळं आपलं लग्न वगैरे ज्या महत्त्वाच्या कार्याला आलेलो. सो लग्न वगैरे आपण उरकवलेलं आहे आणि आता थोडंसं आमचा प्लॅन चालला आहे की कोणत्या रूटने वगैरे जायचं, कारण येताना थोडासा रूट खराब होताच. तुम्ही पण ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. तो लेटेस्ट सी आता वाजले 3 आणि आता मी घरी परतीचा प्रवास करतो आहे. आणि मागे बघू शकता सगळं वैतागलो आहे, कारण ऊन. काय बोलतो मॅडी? पहिली आणि शेवटची भिवंडी. हा, आपलं म्हणतात ना, फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. पहिली भिवंडी आणि शेवटची भिवंडी, परत भिवंडी देणे नाही. महेश, ब्लॉग बघत असशील तर आता तुझा प्रवास चालू झाला आहे खरा. आणि मी तर त्याला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देईन. आणि आता आपण निघूयात लवकरच, कारण जेवढं लवकर निघू तेवढं लवकर आपण पोचू घरी. कारण उद्या अर्थातच मंडे आहे, सोमवार आहे
आपण लवकर घरी पोहोचलो तर थोडा आराम पण भेटेल. कंटिन्युअसली आपलं ड्रायव्हिंग पण झालं आहे खूप दिवसांनी, उन्हातून झालं आहे. सो लेटेस्ट आपण घरी जाऊया. आणि आपले बाकीचे पंटर लोक पण येत आहेत 4 व्हीलरमधून, ते सुद्धा आले. आपला भाई आपले 2 व्हीलर निघालेले आहेत आणि आपले मित्र लोक पटपट पटपट निघू. पटपट पटपट मायाचं लग्न पटपट पटपट टॅम्पू टुमटू भाव लवकर निघू. हे चाले भाई, आम्ही लोक निघतोय. तर मित्रांनो, अथक प्रयत्नानंतर आम्ही लोक येऊन पोहोचलो. आता युद्ध जिंकलेला आहे. वज्रेश्वरी रोड क्रॉस करून आता आम्ही इथे हायवेला म्हणजे पोहोचलो आहे. आणि आपले तिकडे बंधू लोक थोडं चिलॅक्स मारायला गेले, चिलॅक्स. आणि मी म्हटलं की ठीक आहे, तुम्ही लोक चिल मारून या, तोपर्यंत मी थोडासा एक आपण शॉट घेऊच. आणि बरं वाटतं की आपण अथक प्रयत्नानंतर 20 किलोमीटर क्रॉस केलं. आणि आता आपण बघू शकता की फक्त ना 20 नाही, सॉरी 30, म्हणजे टोटल 60 किलोमीटर आहे. 33 किलोमीटर आता पेंडिंग आहे. आणि अजून पण आपल्याला 1 तास दाखवत आहे. तर लमसम जाऊ. हा रोड कोणतरी आपला ब्लॉग बघत असेल तर रोड कृपया करून व्यवस्थित करा लवकरात लवकर, पाऊस यायच्या आधी. खूप हाल होत आहेत. लवकरात लवकर रोड स्लिप बनवावा ही इच्छा एक व्यक्त करतो. मोबाईल स्टँडला लावलेला भावाचा, तर मोबाईल स्टँडचा आला आहे जे आपण ग्लासला लावतो. आणि थोडा रेस्ट करतोय. सौरभ भावाचा फेस बघा, सौरभ भावाचा फेस. तर मस्तपैकी आपण उसाचा ज्यूस पियाल्यानंतर आम्ही लोकांनी रापरूप गाडी पळवली आणि सरळ येऊन घरी पोहोचलो. सो एरियात थोडासा नाश्ता वगैरे केला, ते कारण शूट करायला भेटलं नाही. कारण अगोदरच ट्रॅव्हलमध्ये खूप कंटाळलेलो आम्ही, ऊन होतं म्हणून. बाकी गाडी आपल्याला चालवायला कधीच कंटाळ येत नाही. तर वेळ झाले ब्लॉग एंड करायची. अर्थातच खूप कंटाळ, थोडा फ्रेश वगैरे झालो आणि म्हटलं आपण आता ब्लॉग एंड करूयात. सो येस, हा होता आजचा ब्लॉग. आणि पटपट आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि मी सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. जेवण बनवतं आहे, पटपट थोडंसं 2 घास खाऊ आणि झोपू, कारण उद्या जायचं आहे आपल्याला, ऑफिस लागेल, सोमवार आहे. सो भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी, टेक केअर, बाय.